नमस्कार. हॅशटॅग आवडत्या कवितामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आणखीन काही कविता. पहिली कविता आहे जयंत कुलकर्णी यांची, वाडगा. मी रोज बघतो शेजारच्या म्हाताऱ्या काकू त्यांच्या घराच्या खिडकीत ठेवतात एक लहानसं वाडगं पाणी भरून पाखरांना पिण्यासाठी. आणि पाखरंही माहीत असल्यासारखं नियमित येऊन भागवतात आपली तहान. वाडगं रिकामं झालं की काकू काळजीनं भरून ठेवतात पुन्हा. काल मी पाहिलं पाखरांऐवजी पाऊसच आला काकूंच्या खिडकीत. आणि घटा प्यायला वाडगाभर पाणी, खूप दिवसाचा तहानेला असल्यासारखा. आणि थोडा वेळ तिथंच खिडकीत मान टेकवून डोळे मिटून शांत बसला. काल मी पाहिलं पाखरांऐवजी पाऊसच आला काकूंच्या खिडकीत. आणि घटा प्यायला वाडगाभर पाणी, खूप दिवसांचा तहानेला असल्यासारखा. आणि थोडा वेळ तिथंच खिडकीत मान टेकवून डोळे मिटून शांत बसला. आणि मग एकदम लगबगीनं उठून दिसेनासा झाला. आज पेपरात मोठा मथळा आलाय. देशात सर्वत्र समाधानकारक पाऊस, शेतकरी आनंदात. आणि मी बघतोय काकूंना रिकामा झालेला वाडगा पुन्हा भरून खिडकीत ठेवताना. आणि बरसत्या आभाळाकडे पाहून हात जोडताना. जयंतरावांच्या कवितेत पाखरांसाठी ठेवलेलं इवलं पाणी पिऊन तृप्त झाला पाऊस. हे जेव्हा ऐकलं तेव्हा मला लगेच आठवले एकनाथ महाराज. त्यांच्या भारुडात ते म्हणतात, पाण्याला मोठी लागली तहान. पक्ष्यांविषयी ते म्हणतात, अंगणात दाणे टिपून भुरकन उडून झालेल्या पाखरांसारखं आपण असलं पाहिजे, निस्संग. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. तैसे असावे संसारी जैसी प्राचीनाची दोरी. रामधारी सिंह दिनकर काय म्हणतात पाखरांबद्दल? ये भगवान के डाकिये हैं जो एक महादेश से दूसरे महादेश को जाते हैं. हम तो समझ नहीं पाते मगर उनकी लाई चिट्ठियाँ पेड़ पौधे पानी और पहाड़ बाँचते हैं. हम तो समझ नहीं पाते उनकी लाई चिट्ठियाँ मगर उनकी चिट्ठियाँ पेड़ पौधे पानी और पहाड़ बाँचते हैं. हम तो केवल आंकते हैं कि एक देश की धरती दूसरे देश को सुगंध भेजती है और वह सौरभ हवा में तैरती हुए पक्षियों की पाँखों पर तीरता है. और एक देश का भाप दूसरे देश का पानी बनकर गिरता है. और एक देश का भाप दूसरे देश का पानी बनकर गिरता है. पंछी भगवान के डाकिये हैं जो एक महादेश से दूसरे महादेश को जाते हैं. जयंतरावांच्या कवितेतलं पक्ष्यांचं आणि पावसाचं सर्कल रामधारी सिंह दिनकर यांच्या या कवितेत पूर्ण झालं. सुभान अल्लाह. पक्षी विश्वास टाकतात त्या माणसांच्या खांद्यावर खुशाल मान टेकावी निशंकपणे. कारण देवाघरच्या ह्या दूतांना कोणावर किती विश्वास ठेवायचा हे उज्जत समजलेलं असतं. या पक्ष्यांचा विश्वास जिंकण्यासाठी माझी कवयित्री मैत्रीण मेघा देशपांडे म्हणते, खिडकीत बसणाऱ्या पाखरा. रोज दुपारी खिडकीत बसणाऱ्या पाखरा, रोज येऊन एक गाणं देऊन जातोस. तुझ्या चाहुलीनं तुला बघण्यासाठी मी सावध होताच तू अलगद निघून जातोस. तुला बघण्याची माझी अभिलाषा चुकीची की तू आहेस म्हणून सावध झालेलं माझं सावधपण चुकीचं. 1, 2,
बरेच दिवस झाले रे, तू आता येत नाहीस. ऊन वाढत चाललंय. वाट पाहणाऱ्या रखरखीत दुपारी आणखीन रटाळ होत चालल्या. आज मी सुगडीत पाणी भरून खिडकीच्या कोपऱ्यात ठेवलंय. कदाचित आज न उद्या पाणी प्यायला तू येशील. 2 घटका थांबशील. ऐक, आता मी खिडकीला लावलेत जाड पडदे. तुझं खिडकीतलं राज्य तुझं असेल आता. मी नाही करणार प्रयत्न तुला बघायचा, नाही घेणार तुझा कानोसा. बाकी काही नाही. तू दिलेली सगळी गाणी जपलीत मी, हे सांगायचं होतं. पण ठरलं, हेही नाही सांगणार तुला. आणि पाणी ठेवलं ते धोरण नाही रे. पाण्याच्या बदल्यात गाणं, असा हलका विचारही नाही. ऊन तुलाही लागत असेल असं वाटलं, एवढंच. असो, तू येत राहा फक्त. तू तरी सावध होऊ नकोस.